छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. संभाजी महाराज काय आहे ते कसं कळणार? हा पिक्चर बघून कळणारच नाही पहिली गोष्ट. हा माझा पॉइंट आहे. नाही, त्याच्या- नाही माहिती ते लोक ॲज अ विकी कौशल फॅन आणि ॲज अ रश्मिका मंदाना फॅन म्हणून जातात. फास्ट नाही झालं पाहिजे होतं लगेच. South कारण side ला. पब्लिसिटी Publicity. आपणही गेलोच ना. स्टोरी कुठेतरी स्टोरी कुठेतरी मिसिंग आहे पिक्चर मध्ये. मला असं वाटतं आपणच बोर बघून ते बाकीचे परप्रांतीय लोक जे चित्रपट पाहतात ते चुकी आहे की असं इतिहासात लिहिलेलं आहे का? नाही असं इतिहासात नाहीये. असं दाखवलं की जेव्हा बुऱ्हाणपूर संभाजी महाराजांनी लुटलं तेव्हाच औरंगजेबाने ताज काढलाय की हरलेल्या राजाला मला असं वाटतं त्या भडवानी पहिला हा चित्रपट पाहिला पाहिजे. त्याला छत्रपती संभाजी महाराज कोणी माहितीच नाहीये पहिली गोष्ट. नाही माहिती. त्यांचे हात कापले होते, पाय कापले होते, शेवटी त्यांच्या वाट्या काढल्या होत्या गुडघ्याच्या आणि शेवटी त्यांची मुंडी छाटून भाल्यावरती त्यांची मुंडी ठेवून पूर्ण धिंड काढली. भरपूर काही गोष्टी असं वाटतं ते मिसिंग आहे त्याच्यामध्ये पण. आणि फक्त एकच वाक्य आहे, ही वॉज टॉर्चर्ड अंटिल डेथ. एकच वाक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास संपवला गेला. कारण की कवी कलशांना या पिक्चर मध्ये असं दाखवलं की पहिल्यांदाच मारण्यात आलं. ऍक्शन जास्त ऍक्शन म्हणजे ऍक्शन फक्त एवढं. मला पण थोडंसं बोर वाटलं. भरपूर ऍक्शन आणि शेवटपर्यंत असं वाटलं होतं काय सारखं मारामारी चालू आहे. पिक्चर म्हणजे एक पळवण्यात आलाय पिक्चर. म्हणजे स्टोरी मला तर काही वाटली नाहीये. छावा पाहिला पाहिजे का नाही पाहिला पाहिजे बोलतो. ॲज अ कम्पॅरिझन मराठी खूप चांगली होती मराठी पिक्चर. त्याच्यामुळे बाकी काय नाही की जर का मराठी फिल्म ती नसती आली ना तर मग ठीक आपण बोललो असतो मस्त फिल्म मध्ये या सगळ्या गोष्टी. पण मला असं कुठेतरी वाटतं की मला कुठेतरी असं वाटतं की यार मराठी फिल्म एवढी चांगली असून ती नाही एवढी चालली. मित्रांनो आज आम्ही तिघंजण फर्स्ट डे फर्स्ट शो छावा या चित्रपट पाहायला गेलो होतो आणि छावा पाहिला त्याच्या आधी आपण मराठी चित्रपट कुठला आला होता तो धर्मवीर छत्रपती धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा मराठी चित्रपट आम्ही पाहायला गेलो होतो. तिघेजण आपण होतो ना तो. आणि आता छावा ह्या दोघांना आम्ही कम्पेअर करणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय इतिहास वाईट दाखवलंय. छावा चित्रपट पाहिला त्याच्या आधी आपण पाहिला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज. आता या दोघांना कम्पेअर करायचं. मला असं वाटतं पहिले वाईट चित्रपटामधले जे काही गोष्टी तुम्हाला वाटतात ते सांगायचं एकेकाने. वाईट गोष्टी ठीक आहे. कोण सुरुवात करते? तर मी सांगेल पहिली गोष्ट. आता बघा हा चित्रपट विकी कौशलचा आहे आणि रश्मी मंदाना. तर मी बोलेल की हा फॅन फॉलोइंग चित्रपट संभाजी महाराजांचा आहे. म्हणजे ह्यामध्ये ऍक्टिंग जे केलेलं आहे तर अभिनेता आणि अभिनेत्री विकी कौशल आणि रश्मी मंदाना. तर मी म्हणेल की त्यांच्या फॅन फॉलोइंगवर पिक्चर चालेल. म्हणजे स्टोरी मला तर काही वाटली नाहीये. कारण की पिक्चरची स्टोरीला काही अर्थच नाहीये. आता छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे असं बोलायला लागलं तर छत्रपती संभाजी महाराज बोलायला शब्द कमी पडतील. म्हणजे एक दिवस कमी पडेल किंवा असं बोलेल. हा पिक्चर म्हणजे एक पळवण्यात आलाय पिक्चर. पण 3 तासात तू काय दाखवणार हे पण आहे ना. कारण की छत्रपती महाराजांवरती संभाजी महाराजांवरती एक पार्ट निघू शकत नाही. पण तरी पण आता हा पिक्चर तर एकाच पार्टमध्ये गेलाय. हो. जसं की मराठी चित्रपट आहे तो 2 पार्टमध्ये. बरोबर. त्याच्यामध्ये त्या पिक्चरला काय सांगशील तुम्ही? त्या पिक्चर वाईट गोष्टी काय आहेत मराठी पिक्चर मराठीमध्ये? तर मराठी पिक्चरची आम्ही बघितला होता तर मराठी पिक्चर मला खूप आवडला होता. स्टोरी जी होती रिअल होती. तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजी महाराजांनी रामसेतू म्हणजे पहिला रामसेतू बांधला होता. आणि तसं ह्या पिक्चरमध्ये स्टोरी वगैरे काहीच नव्हती. फक्त मुघलांवरती फक्त आक्रमण चालू आहे. मराठी जास्त ऍक्शन म्हणजे ऍक्शन फक्त. मला पण थोडंसं बोर वाटलं. भरपूर ऍक्शन आणि शेवटपर्यंत असं वाटलं होतं काय सारखं मारामारी चालू आहे. 9 वर्षाचा इतिहास जो होता म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी छत्रपती. मला असं वाटतं जे संभाजी महाराज ज्यांना माहितीच नाही ते लोक असं अरे काय ये तो पता है हम लोग हिंदी लोक तेच बोलतील ये तो पता है की महाराज ऐसे थे. मग शेवटी पण दाखवल्या 2 गोष्टी मला असं वाटतं की फोकस केला. एक तर ऍक्शन असं दाखवलं संभाजी महाराज जे लोकांना माहिती आहे बरोबर कॅज्युअली. आणि दुसरी गोष्ट त्यांचं बलिदान जे शेवटी दाखवलं. पण मला असं वाटतं त्या बलिदानामध्ये पण खूप कमी गोष्टी दाखवल्यात. काय वाटतं तुला सोहम त्याच्याबद्दल? जसं तो पण बोलला की चित्रपट हा म्हणजे संपवण्यात आला असं वाटत होतं पूर्णपणे है ना. फास्ट लोकांनी बघितला पाहिजे की नाही तो चित्रपट? जर कसं आहे की खूप लोकांना अजून पण छत्रपती संभाजी महाराज नीट नाही माहिती त्यांनी काय बलिदान केलंय. तर तो बलिदानचा पाठ भले तो लास्टच्या 15-20 मिनिटात दाखवलाय पण दाखवलाय भले अर्धा इतिहास असेल पण तरी तो बलिदानचा पाठ त्याच्यामध्ये दाखवला. तर लोकांनी बघितलं पाहिजे की धर्मासाठी की आपल्या महाराजांनी काय काय केलं. तर हे धर्मासाठी विकले गेले नाही आणि आपल्या मराठ्यांना विकलं नाही मुघलांसमोर. महाराजांनी आपलं बलिदान दिलं. अजून काय सांगशील तू? म्हणजे आता जर मूवीमध्ये सांगायचं झालं तर असं जसं मी सोहमनी लास्ट पार्ट बोललात लास्ट पार्टमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान दाखवलं क्लायमॅक्समध्ये. त्यात पण अर्धवट दाखवलेलं आहे की कारण की कवी कलशांना या पिक्चरमध्ये असं दाखवलं की पहिल्यांदाच मारण्यात आलं. कवी कलशांवरती पहिला अत्याचार करत होते नंतर महाराजांवरती करत होते. कारण महाराजांना ते दुःख बोलतात ना समोर जर का माझा आपण दोघं मित्र आहे तुझ्यावर जर का अत्याचार तर मला ते सहन नव्हतं. असं महाराजांना समोरच्याला
जर का काय झालं तर सहन होत नव्हतं छत्रपती संभाजी महाराजांना. आणि तेच त्यांना पहिला समोरच्याला कवी कलशांना वेदना दिल्या होत्या आणि मग संभाजी महाराजांना वेदना दिल्या. तर ते कुठेतरी मिस झालं ते आणि ते दाखवलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की छत्रपती संभाजी महाराजांवरती अत्याचार एवढ्यापर्यंत करण्यात आले होते, म्हणजे त्यांचे हात कापले होते, पाय कापले होते, शेवटी त्यांच्या वाट्या काढल्या होत्या गुडघ्याच्या, आणि शेवटी त्यांची मुंडी छाटून भाल्यावरती त्यांची मुंडी ठेवून पूर्ण धिंड काढली होती. हे तू कशामध्ये, म्हणजे आता पुस्तकं आहेत आपण शाळेमध्ये चौथीच्या पुस्तकं, मला असं वाटतं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेमध्ये नाहीये, शाळेमध्ये दाखवला नाही. फक्त एकच वाक्य आहे, ही वॉज टॉर्चर्ड अंटिल डेथ. एकच वाक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास संपवला गेला. त्याच्यामध्ये काय पण धड्यात काय दाखवलं, काहीच नाहीये ना, हेच सांगतो. एका वाक्यात हे पूर्ण. कितवीचा धड्यात आहे हे? चौथीच आपल्या शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं असं वेगळं असं पुस्तक नाहीये ना, म्हणजे मुलांना शिकवलेलं. असे बाहेर असे असतील ऐतिहासिक पुस्तके, पण शाळेत नाहीयेत. तर शिवाजी महाराज चौथीमध्ये सगळ्यांनी आपण वाचलेत पुस्तकं ते. त्यामध्ये संभाजी महाराजांचं एकच वाक्यात उरलो की ही वॉज टॉर्चर्ड अंटिल डेथ. पण काय टॉर्चर, कदाचित असं असेल की लहान मुलांना ते त्या वयामध्ये कळणं. ठीक आहे, मग आपण पुढच्या वर्गात सांगू शकतो, 10वी 11वी 12वी पर्यंत सांगू शकतो, पण लोक तेवढं सिरियसली घेत नाहीत माझ्या हिशोबाने तरी. तुला कधी छत्रपती संभाजी महाराज तुला कधी समजले? खरं तर शिवाजी महाराज प्रत्येकांना माहिती आहेत, बरोबर, पण छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान म्हणजे असा एक मी असं ऐकलंय की शिवाजी महाराजांनी जगायला शिकवलं आणि संभाजी महाराजांनी मरायचं कसं ते शिकवलं. बरोबर. तर त्याच्यामुळे बलिदान त्यांचं खूप एक तर आहे की ते राजा असे होते छत्रपती संभाजी महाराज जे कधी हारलेच नाही. त्यांनी 120 लढाया लढल्या होत्या. 120 लढायामध्ये ते एक पण लढाई हारले नव्हते. 120 रणांगण त्यांनी जिंकली होती त्यांच्या राज्यामध्ये, म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये. आणि त्यांची आई जी होती दुसरी, जी सावत्र आई, काय तिचं नाव? सोयराबाई त्यांचं नाव. त्यांनी भरपूर छळ केला त्यांच्यावर. म्हणजे ते सावत्रपण आहे. कसं छत्रपती संभाजी महाराजांची आई म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांची आई गेली. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना आईचं प्रेम कधी मिळालंच नाही, माया भेटली नाही. सावत्रपणाचाच चालू होतं सगळं, आईचं प्रेम कधी मिळालं नाही. त्यामुळे ते सोयराबाई होत्या, त्यांचं पण षडयंत्र चालू होतं. एक दुधाई होती. दुधाई होती, धाराऊ. कारण की कसं होतं, जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा साईबाबांना आजाराने वेढलं होतं. तेव्हा जे आपलं आईचं दूध असतं ते पाजू शकत नव्हते. पण आपण आता चित्रपटावर येऊया. असं असेल का की 3 तासामध्ये सगळ्या गोष्टी दाखवू शकत नाही म्हणून काही गोष्टी असं आपलं आता पण किती काही दाखवलं तरी दिग्दर्शन कुठल्याही चित्रपटाच्या तरी असं वाटणार हे कमीच आहे. बरोबर आहे, पण मग ह्या पिक्चरला एवढं बजेट चांगलं होतं पिक्चरचं, तर मग आपण ह्या पिक्चरला पार्टमध्ये केलं असतं. कारण की प्रेक्षकांची जी एक्सपेक्टेशन होती, जसं ट्रेलरमध्ये दाखवलेलं तशी आम्ही पण, म्हणजे आपण तिघं पण जी एक्सपेक्टेशन घेऊन गेलेलो, असं वाटलेलं की प्रत्येक पार्टमध्ये आता काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला दिसेल है ना, की काय काय अत्याचार झाले त्यांच्यावरती. पण ते बुहानपूरचं जे होतं ते आम्ही धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजमध्ये पण बघितलेलं. उलट तर आम्ही पोर्तुगीजची लढाई पण बघितलेली. पण ह्याच्यामध्ये सगळं भरपूर गोष्टी दाखवल्या होत्या मराठी चित्रपटामध्ये. माझी खरंच रिक्वेस्ट आहे, मला अजून एक दुसरी गोष्ट कळेल नाही की छावा या चित्रपटाचे मार्केट, आता कदाचित त्यांच्याकडे पैसा आहे सगळ्या गोष्टी म्हणून त्याचं मार्केटिंग चांगलं झालं. पण छत्रपती संभाजी महाराज तो मराठी चित्रपट आला होता, मला असं वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिला असेल, काहींनी नाही पाहिलं. तो अजूनही मला वाटतं थिएटरमध्ये आहे, पण स्क्रीन्स कमी आहेत. मराठी चित्रपट लोकांना पाहायला तो असं आपण बोलतो की मराठी चित्रपट चांगले नाही आहेत, पण असे चांगले चित्रपट येत आहेत पण लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याबद्दल मी तर म्हणेल की जो छत्रपती संभाजी महाराज टीजर तो बघा, आणि त्या टीजरमुळे तुमच्या पिक्चर त्याच मराठी पिक्चरच्या शेवटी क्लायमॅक्स मध्ये दाखवलाय. बरोबर, युट्यूबला आहे का ते बघायला? युट्यूबला आहे, तो बघा. त्या टीजर बघूनच तुम्हाला समजेल की मराठी पिक्चर जो पिक्चर आला होता तो किती औरंगजेबाला लाथ घातली होती अक्षरशः, आणि म्हणजे त्याची लायकी दाखवली की काय आहे. आणि हे मला असं वाटतं की छावामध्ये आपलं तेवढं ते अट्रॅक्शन नव्हतं की आपण जेव्हा बघायला गेलेलो तेव्हा प्रत्येक मला म्हणजे अंगावरती काटा येत होता. असं वाटलं कुठेतरी इंटरव्हलच्या पहिल्यांदा छावाचा ट्रेलर बघितलं की असं वाटलं होतं, खूप एक्साइटेशन होतं माझ्या. यार मी काल रात्रीपासून एक्साइटेड होतो, पण त्याच्यानंतर भरपूर क्लायमॅक्स थोडा आला तर क्लायमॅक्स मध्ये काही गोष्टी त्या दाखवल्या ज्या आहेत त्याच्यामुळे थोडं ठीकठाक वाटतं. पण ते पण म्हणजे भरपूर काही गोष्टी असं वाटतं ते मिसिंग आहे त्याच्यामध्ये पण. आणि त्यातलं एक सांगायचं झालं तर आता तुम्ही शेवटची 15 मिनिटं जसं सोमनी सांगितलं अत्याचार झाले होते. मला एक तुम्ही सांगा, जर कुठल्या योद्ध्याचे तुम्ही डोळे काढलात आणि डोळे काढल्यावरती कोण समोरचा जो म्हणजे बादशाह तो त्याला जाऊन विचारतो की माझ्या धर्मामध्ये या, कुठल्या योद्ध्या डोळे काढल्यावर? त्या संभाजी महाराजांचे डोळे काढल्याच्या नंतर औरंगजेबाने विचारलंय की तुला अजूनही विचारतो, तू तुला चांगलं सुखाचं धर्माधिकार आणि तुला सुखाचा पुढचा तुझा जीवन प्रवास आपल्या मुघल सैन्यात ये म्हणून. आणि मुघल सैन्यात
तुला म्हणजे मेकरची चुकी आहे की असं इतिहासात लिहिलेलं आहे का? नाही, असं इतिहासात नाही आहे. कारण की मी तर सांगेल की छत्रपती संभाजी महाराजांना 2 प्रश्न विचारले होते. कारण की 9 वर्षाच्या काळात औरंगजेबाचा पूर्ण खजाना मोकळा झाला होता. तर छत्रपती संभाजी महाराजांना पहिला प्रश्न हाच होता की तुमचा खजाना कुठे लपवला, आणि तो खजान्यासाठी खजानाचा प्रश्नच नव्हता, तो खजानाचा प्रश्न नव्हता पहिली गोष्ट. तो खजान्याचा प्रश्न मेन होता. आणि तो प्रश्न पण 2 का 3 प्रश्न होते. तिकडे त्यांनी विचारला एक प्रश्न आहे मला, आणि तो एकच प्रश्न म्हणजे, आणि तो पण प्रश्न नाही विचारला की तू आमचे कुठले मुघल तुम्हाला फितूर झाले होते. तो एक प्रश्न मिसिंग केला त्यांनी. मग कुठला प्रश्न पहिला विचारला होता? पहिला प्रश्न हाच होता की छत्रपती संभाजी महाराजांचा खजाना कुठे. नाही, चित्रपटामध्ये पहिला कुठला विचारला प्रश्न? चित्रपटामध्ये धर्मांतर एकच प्रश्न विचारला, नंतर विचारलं होतं रे, पहिला काहीतरी विचारलं होतं. नाही, प्रश्न माझ्यामध्ये पहिला हाच विचारला होता की धर्मांतर, एकच प्रश्न विचारला पूर्ण पिक्चर मध्ये. तो पण डोळे काढल्यावरती विचारला. तर कुठला योद्धा डोळे काढल्यावरती लढू शकतो? बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी काही छोट्या छोट्या चुका, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक फिल्म मेकर्स म्हणजे टीम असते ती किती काय केलं तरी होतात त्या चुका. पण तरीही मला असं वाटतं की मराठी लोक समजतील त्या सगळ्या गोष्टी. पण जे पहिल्यांदा पाहत आहेत, ज्यांना छत्रपती संभाजी महाराज माहितीच नाही, त्यांच्यासाठी थोडंसं म्हणजे बोलतात ना, ठीक आहे एक राजा होता, आणि मध्ये एक मला असं वाटतं की कुठला तरी युट्यूबर आहे, त्यांनी काहीतरी बोलला होता की हरलेल्या राजांवर चित्रपट बनवत आहे कशाला. कोण होता युट्यूबर? आहे ओके, तर काहीतरी त्याचं नाव आहे, आणि भरपूर लोकांनी त्याला शिव्या घातल्या होत्या की हरलेल्या राजाला. मला असं वाटतं त्या भडव्याने पहिला हा चित्रपट पाहिला पाहिजे. त्याला छत्रपती संभाजी महाराज कोणी माहितीच नाहीये पहिली गोष्ट. नाही माहिती, आणि कारण ते मराठीपेक्षा बाकीच्या लोकांना कळणारच नाही तेच की आपला राजा. त्यामुळे माझं म्हणणं हेच आहे, जर असले पिक्चर काढणार असेल तर आपल्या लोकांना माहिती आहे छत्रपती संभाजी महाराज कोण आहे. पण जे आता नवीन बघतात त्यांना फक्त एवढंच कळेल की छत्रपती संभाजी महाराज होते, नॉर्मल राजा होते, त्यांच्यावर फक्त अत्याचार झाले होते, एवढंच त्यांना कळेल. छत्रपती संभाजी महाराज जो मेन इतिहास आहे, अत्याचार त्यांच्यावर झाले, पण त्या अत्याचारापासून ते मुक्त पण होऊ शकले असते, पण त्यांना मुक्त नाही व्हायचं होतं, कारण स्वराज्य वाचवायचं होतं. नाही तर दुसरा कोणी असता धर्मांतर केला असता आणि बोलला सर जाऊन दे ना, मला स्वराज्य पडलं. पण स्वराज्यासाठी अत्याचार सहन केलाय, लोकांसाठी अत्याचार सहन केला. आणि त्याचं एक वाक्य होतं त्याच्यामध्ये की अजून एक वाक्य की जेव्हा मी संभाजी महाराज गेला तर अजून संभाजी तयार होतील, पण जर का औरंगजेब गेला तर पूर्ण मुघल साम्राज्य. हे वाक्य एक ते वाक्य, आणि दुसरं एक छावामधलं. हे 2 मला छावामध्ये एक वाक्य अजून एक ठरलं की लास्टला जेव्हा मी तुम्हाला बोललो डोळे काढल्यावरती विचारलं, छत्रपती संभाजी महाराज जसं विचारण्यात आलं की धर्मांतर करतोस का, तर छत्रपती संभाजी महाराज जेव्हा असे बोलले की तू माझ्या स्वराज्यात ये, तुला धर्मांतर करायची गरज नाहीये. हा एक पॉइंट लय आवडला. म्हणजे खरं तर आता हिंदू मुसलमानचा जो मुद्दा चालू आहे त्यामध्ये एवढं कळतंय की कधी धर्मांतराचा विषय महाराजांनी केला नव्हता. जो काय आहे बाबा, तू तुझ्या धर्मात राहा पण सुखी राहा, सगळ्या गोष्टी. आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज समजणं. आता ते अकबराला देखील मदत केली होती, त्याच्याबद्दल काय सांगशील? खरं म्हणजे असं दाखवलं गेलंय की म्हणजे अकबर हे म्हणजे औरंगजेबाचा मुलगा, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी मदत केली होती असं बोलतात, पण त्याचा जीव वाचवलाय. खरं कोणतरी पुस्तकामध्ये असं पण लिहिलेलं की अकबर हा संत होता, है ना. म्हणजे अकबर आधीच्या काळात त्यांनी मराठ्यावरती खूप अत्याचार पण केलेले, पण नंतरला जाऊन संभाजी महाराजांनी त्याची रक्षा केली. जसं आपण पिक्चरवरून बघितलं की संभाजी महाराज त्याला बोललेले की जोपर्यंत तू इथे आहेस, तुझे पाय इकडे आहेत, तोपर्यंत तुला औरंगजेब हात पण लावू शकत नाही. तर त्याची सेवा पण, त्याच्या मागे पण कारण दाखवलंय ते की त्यांच्या आईनीच त्यांना मारण्याची सुपारी दिली होती अकबरला. बरोबर, ती गोष्ट बरोबर दाखवली, खरी गोष्ट बरोबर आहे, ती गोष्ट खरी आहे. पण अजून दुसरी एक गोष्ट तू बोलला होता की जेव्हा ते काय त्याचं हे काढतो, काय याला बोलतात, ताज काढतो. तर माझा ह्याच्यावर ताज म्हणजे औरंगजेबाने पिक्चरमध्ये असं दाखवलं की जेव्हा बुऱ्हाणपूर संभाजी महाराजांनी लुटलं तेव्हाच औरंगजेबाने ताज काढलाय. पण 9 वर्ष, मला एक सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कुठला राजा, म्हणजे बादशाहच पकडा, तो बादशाह बोलायची गरज नाही, तो औरंग्याच बोलता येईल त्याला, औरंग्याच. तर कुठला औरंग्या म्हणजे बुऱ्हाणपूर लुटल्यावरती ताज कशाला काढेल ना? अजून 9 वर्षाचा इतिहास बाकी आहे, अजून संभाजी महाराजांचा इतिहास दाखवायचा. जेव्हा सुरुवातीच्या काळात बुऱ्हाणपूर लुटला औरंगजेब ताज का काढेल? आणि बुऱ्हाणपूर लुटल्यावर असं दाखवलंय की तो दिल्लीवरून इथे आला, महाराष्ट्रात आला, असं ते बरोबर आहे. म्हणजे संभाजी महाराजांना संपवण्यासाठी 8 लाखाची सेना घेऊन मुघल सैन्य पूर्ण घेऊन आला होता. पण 9 वर्ष औरंगजेबा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी एक भूमी सुद्धा औरंगजेबाला घेऊ दिली नव्हती 9 वर्षाच्या काळात. त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बोलत असताना एक खरी गोष्ट ती आहे की आपल्याच लोकांनी घात केला.
आणि काय त्यांचं नाव कान्होजी आणि धनुजी गणेश शिर्के. हा आपल्याच लोकांनी घात केला आणि त्याच्यामुळे सगळ्या नाहीतर अजून जर का तू बोललास जसं की अजून जर का 10 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज आपला संभाजी महाराज जिवंत असते इंग्रजांनी भारतावर राज्य केलंच नसतं. तुम्ही नक्की ह्याचा ब्लॉग पहा, लिंक टाक माझा ब्लॉग नक्की बघा कारण की त्या ब्लॉग मध्ये मी भरपूर माहिती दिली. आता जस्ट 2 दिवसापूर्वी गेला महाराजांवर बोलतात ना अत्याचार झाले त्या स्थळी तिथे गेला होता आणि छत्रपती संभाजी महाराज तुकडे केले होते, त्यांचं निधन कसं झालं सगळं मी दिलेलं आहे. हे सुद्धा सगळं त्या पिक्चर मध्ये नाही दाखवलं पण ते ठीक आहे, जास्त कॉन्ट्रोवर्सी पण होत होते त्या पिक्चर मुळे, ह्या सीन मुळे बोलला की. पण आता लोकांनी हा छावा चित्रपट पाहिला पाहिजे का? तर माझ्या मते छत्रपती संभाजी महाराज काय आहेत ह्या छावा पिक्चर मधून कळणार नाहीत. नाही कळणार कारण की छत्रपती संभाजी महाराज काय बघण्यासाठी जो आपला मराठी पिक्चर आहे त्याच्यामध्ये स्टोरी आहे ती खरं बघा तुम्ही. मी तर सजेस्ट करेल त्याच्यामध्ये स्टार्ट हो म्हणून त्यांनी पार्ट 2 पण त्याच्यामध्ये, कारण की कसं माहिती त्यांनी एकामध्ये संपवलंच नाही गोष्ट, संपवलं नाही. आणि मला असं वाटतं छावा पण दुसरा पार्ट करायला पाहिजे होतं, तेच मी बोललो, एवढं फास्ट नाही जायला पाहिजे होतं लगेच, कारण थोडंसं गेले असते सावकाश तर चाललं असतं. बरोबर, लोकांनी बघितलं पण असतं. कारण की जसं त्यांनी मला मराठीचं ते कौतुक वाटलं, त्यांनी दुसरा पार्ट बघायला यायला पाहिजे म्हणून टीजर टाकला पिक्चर संपल्याच्या नंतर पहिला पार्ट आणि दुसरा पार्टचा टीजर की कसाला औरंगजेबाला लाथ घातली संभाजी महाराजांनी, आणि त्याच्यामुळे अजून आपण एक्साइटेड आहे की दुसरा पार्ट बघायचा. त्यात पण असं दाखवलं की संभाजी महाराजांना पकडून नेताना आणि औरंगजेब म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्या मुकरब खानाला कानाखाली वाजवतात, हे पण त्या टीजर मध्ये दाखवलंय. ते पण एक अंगावर काटायल्यासारखं. आणि या गोष्टी मध्ये झालं जरी नसेल पण असं वाटतं की थंडच आहे आपलं अंग. जेव्हा लास्टचे 15-20 मिनिटं जेव्हा ते डायलॉग डिलिव्हरी होती विकी कौशलची आणि जे त्यांच्यावर बलिदान झालं, जे काही बलिदान त्यांनी केलं ते बघून असं वाटत होतं की आपल्या महाराजांनी काय काय केलं. पण स्टार्टिंग मध्ये पूर्ण सगळं ते ऍक्शनच होतं, पूर्ण मूवीचं पूर्ण ऍक्शन, आणि ते भरपूर म्हणजे ते बघायला बोर वाटत होतं. आणि मला असं वाटतं आपणच बोर होतो बघून. ते बाकीचे परप्रांतीय लोक जे चित्रपट पाहतात ते लोक त्यांना म्हणजे आपण हिंदी लोकांनी चित्रपट पाहिलं पाहिजे म्हणून ग्लॅमर मोठं हे सगळ्या गोष्टी, पण ते बोर नाही झालं पाहिजे मला असं वाटतं. कारण तू बघितलं तानाजी चित्रपटामध्ये दाखवल्या गोष्टी पण ते एक स्टोरी आहे, स्टोरी कुठेतरी मिसिंग आहे पिक्चर मध्ये. एक गोष्ट अशी त्या पिक्चर मध्ये गुंतून नाही ठेवत आहे, गुंतून नाही ठेवत. म्युझिक जी होती पिक्चरची ती तानाजीला थोडी कॉपी केली. हा कॉपी तर केली पण ते असं ते म्हणजे बोलतात ना जसं मराठी पिक्चर आहे आपला धर्मरक्षक वेगळी ट्यून, त्याच्यामध्ये जे प्रत्येक ह्याच्यावर इमोशन अटॅच होते. राज संभाजी माझं ते गाणं कडक होतं, पण ह्याच्यात ते पूर्ण असं वाटतं मुघलांचं बॅकग्राऊंड म्युझिक लावली आहे, ते मजाच नव्हती ती. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पण नाही. तो चित्रपट जो आहे थोडासा बोलतो ना तेवढं धरून नाही पकडून नाही आपल्याला ठेवत आहे बघताना. आता तुम्ही न्यूज मध्ये आपण बघितलंच होतं न्यूज मध्ये की काल का परवा की रेकॉर्ड ब्रेकिंग केलंय 5 म्हणजे पिक्चरला चालू व्हायच्या आधीच सगळे थिएटर फुल साऊथ साईडला. साऊथ साईड पब्लिसिटी आपणही गेलोच ना. पण मला सांग आता साऊथ साईड असं नाही की लोकांनी तो पाहायला नाही पाहिजे चित्रपट, नक्की पहा एकदा वन टाइम वॉच आहे. पण मला हे म्हणायचं की साऊथ साईडला लोकांनी म्हणजे रश्मी मंदना या फॅन फॉलोइंग वरती पिक्चरचं तिकीट बुक केलेलं आहे, पण त्या लोकांना छत्रपती संभाजी महाराज काय ते कसं कळणार? हा पिक्चर बघून कळणारच नाही पहिली गोष्ट. हा माझा पॉइंट आहे. मला कळलं कारण की लोकांना लोक जे आहेत की आता आपल्या राजसाहेबांनी पण सांगितलंय लोकांना की छावा चित्रपट पहा. मला असं वाटतं कुठे कॉन्ट्रोवर्सी अशी आहे की राजसाहेबांनी हे काय नाही सांगितलं की मराठी चित्रपट पहा छत्रपती संभाजी महाराजांवर येते. तो फक्त आम्हाला कमेंट मध्ये आता शिव्या घालणं का जे तुम्ही तुमच्या अक्कल नका पाजळू चुकलं असेल तर आम्हाला मोस्टली ज्यांना छत्रपती संभाजी महाराज नाही माहिती ते लोक ॲज अ विकी कौशल फॅन आणि ॲज अ रश्मिका मंदाना फॅन म्हणून जातात ते. आपल्याला छत्रपती संभाजी महाराज माहिती आहे तर आपण खास करून त्यासाठी गेलो. बरोबर, मराठी लोक त्यासाठी. आणि एक महत्वाची गोष्ट ती मला असं वाटतं दाखवली नाही की छत्रपती संभाजी महाराजांना शस्त्राचं आणि शास्त्राचं ज्ञान होतं. बरोबर, 16 भाषा त्यांना त्याचं ज्ञान होतं. म्हणजे आपला राजा फक्तच लढत नव्हता तर त्याला एका बोलतात ना की ज्या वयामध्ये आपण खेळतो त्या वयामध्ये त्यांनी भरपूर गोष्टी केल्या. म्हणजे 13 वर्षामध्ये मिसिंग आहेत. 13 वर्षामध्ये महाराजांनी बुधभूषण लिहिला होता, खूप मोठा ग्रंथ होता. आणि ते तुम्ही आता पिक्चर मध्ये जाल तुम्ही तर पिक्चरच्या शेवटला जेव्हा कवी कलशांना मारायला घेऊन जातात त्यामध्ये त्यांनी कवितांची एक जुगलबंदी केली. ते म्हणजे ते आता कुणाला जसं बोलला की शास्त्र आणि शास्त्राचं ज्ञान होतं, शस्त्र आणि शास्त्र. तर एखाद्या व्यक्तीला शस्त्र आणि शास्त्र ज्ञान असू शकत नाही. कारण की एखादा व्यक्ती आता एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर एक व्यक्ती स्पोर्ट्समध्ये हुशार असतो किंवा अभ्यासात हुशार असतो, तर आपले छत्रपती संभाजी महाराज दोन्हीमध्ये हुशार होते. तर ते पण एक पिक्चर मध्ये आहे. एक म्हणजे भरपूरच म्हणजे एक बोलतात ना की शिवाजी महाराजांचा एक बोलतात छावा
नाव पण छान होतं आणि छावा शोभतात आणि त्यांनी भरपूर म्हणजे बोलतात ना एक बलिदान जे आहे ते खरं ते पाहून थोडं डोळ्यामध्ये अश्रू आलं होतं. 15-20 मिनिटं तर अंगावरती काटा होतं एकदम, म्हणजे असं की मी डोळे पण मला असं वाटतं कारण फिल्म संपल्याच्या नंतर सगळं शांत होते. पहिली फिल्म मला वाटतं सैराट मी पाहिलं होतं ना, सैराट मध्ये सैराटचा शेवट पण थोडा असा इमोशनल तरी लोक बोलतात ना बोलत तरी होते, पण इथं तर मी ज्यायला मी तर उठत पण नव्हतो. नाही थोडं मला तर उठायला पण नव्हतं, लोक पण उठत नव्हती रडायला. म्हणजे 2-3 जण फक्त उठले असतील, तू पण उठलास की बघायला किती जण उठलेत. माझ्या पाठीचे 3-4 जण रडत नव्हती, आवाज येतो मला रडू अनावर होत नव्हतं कारण की फिल्म कशी असेल ती आपल्याला भावणारच, मराठी लोकांना तर मला असं वाटतं भावणारच. आणि मेन विकी कौशल सरांनी जी ऍक्टिंग केलेली आहे, बाप ऍक्टिंग केली, बाप. रश्मिका मंदानाचे एवढे सीन नव्हते, बाप ऍक्टिंग, हा पिक्चर पूर्ण छत्रपती संभाजी महाराज नक्की पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं नाही ऍज अ कम्पेअर, मी काय असं बोलतो ऍज अ कम्पॅरिझन मराठी खूप चांगली होती फिल्म ती, मराठी पिक्चर. त्याच्यामुळे बाकी काय नाही की जर का मराठी फिल्म ती नसती आली ना तर मग ठीक आपण बोललो असतो मस्त फिल्म होती या सगळ्या गोष्टी. पण मला असं कुठेतरी वाटतं की मला कुठेतरी असं वाटतं की यार मराठी फिल्म एवढी चांगली असून ती नाही एवढी चालली. नाही ते म्हणजे बजेटचा प्रॉब्लेम असू शकतो आणि ऍडव्हर्टायझिंग मेन बोलता येईल त्यामध्ये की स्क्रीन्स पण नव्हतं त्यावेळी, आपणच किती आपणच जात ना बघायला, आपण छत्रपती पण आपण आपलं जर त्या फिल्म मध्ये जर का चांगला हिरो घेतला असता विक्की कौशल सारखा तर ती मराठी फिल्म चालली असती. ते बोलता येईल, पण त्यांनी जो हिरो आहे आपला, पण तरी बऱ्यापैकी त्यांचा बजेट होता चांगला आणि छान केलं होतं त्यांनी पण, खूप चालले होते. मला असं वाटतं तुम्ही नक्की पहा तो पहिला, मला तर वाटतं दुसरा पार्ट तो भरपूर हिट होईल. तो भरपूर व्हायरल पण झाला होता जेव्हा औरंगजेबाला लाद घातली ते सोशल मीडियावर भरपूर व्हायरल. कारण की तो बघा, कारण की त्यामध्ये संभाजी महाराज पहिले जे व्यक्ती होते, जसं राम सेतू बांधला होता रामाने, तसा छत्रपती संभाजी महाराजांनी सागरी सेतू बांधला होता जंजिरा किल्ल्यावर जिंकण्यासाठी. तसंच एक सांगायचं झालं तर आपला छत्रपती संभाजी महाराजांनी बुलेट प्रूफ जॅकेट बनवलं होतं जे पहिल्यांदा बनवलं होतं. ते पण सगळ्या गोष्टी मला असं वाटतं खरं हे सांगणं गरजेचं होतं, कारण लोकांना राजा होता, राजा प्रत्येक जण आहे ते असं एक कॉमन राजा होता, फक्त हे दाखवलंय छावामध्ये. पण तो राजामध्ये त्या कौशल काय होतं, त्या राजामध्ये बुद्धिमत्ता काय होती, बुद्धिमत्ता त्याची काय होती, शास्त्र आणि शस्त्राचं ज्ञान होतं, खूप स्किल. सगळ्या गोष्टी ह्या स्किल नाही दाखवल्यात. मला असं वाटतं ह्या स्किलमुळेच आज महाराजांना आपण छत्रपती महाराजांना खरं ओळखतो. आणि दुसरी गोष्ट त्यांचे बलिदान, तर बलिदान तर दाखवलंच आहे, पण ते पण बलिदान दाखवत असताना भरपूर लोक मला असं वाटतं बोलतील आता की तिकडे कवी कलश नव्हते आणि कसं त्यांच्यावर मध्ये अत्याचार होता. आणि दुसरी गोष्ट आदेश त्यांची मुलगी देत होती, औरंगजेब देत होता. गणितच नाही कळलं मला. नाही ते पण गणित नाही कळलं, कारण की औरंगजेब स्वतः बादशाह असून मुलगी आदेश देते. चला औरंगजेबाने तिकडे एक आदेश फक्त औरंगजेबाने दिला की डोळे काढा म्हणून, बाकी सगळे आदेश मुलीने दिले. तर ह्या कुठेतरी गोष्टी का म्हणजे असं केलंय मला माहित नाही, पण ठीक आहे पहा चित्रपट आणि तुम्ही स्वतः पहा आणि नंतर कमेंट मध्ये मला येऊन सांगा. फक्त आम्हाला कमेंट मध्ये आता शिव्या घालणं का ज्याला तुम्ही तुमच्या अक्कल नका पाजवू असेल तर आम्हाला. मला नाही शेवटी फक्त एकच सांगेल, एकच गोष्ट, जी मराठी फिल्म होती ना त्याला टक्कर नाही देऊ शकत नाही. ती फिल्म ती तुम्ही नक्की, तुम्हाला पॉसिबल असेल पहा, आता पण थिएटर मध्ये आहे ती, नक्की ती पण पहा. कारण की आम्ही सांगण्याचं मेन रिझन हेच आहे की आपला राजा काय होता, आपल्या मातीमध्ये जन्मलेला जो राजा होता ते आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे. कारण की चुकीचा राजा समजून हे फायदा नाहीये. जो खरा राजा आणि खरा इतिहास आहे तो जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत पूर्ण फिल्म स्टार्टिंग पासून ऍक्शन 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 तेच होतं, ऍक्शन आणि बलिदान या दोन गोष्टी जास्त फोकस केल्यात. आणि दुसरं म्हणजे बायकोवर किती प्रेम होतं, आईवर किती हे होतं, शिवाजी महाराजांची सावली होती, ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली दाखवल्या. पण जे मेन यार स्किल, शास्त्र शस्त्र ह्या दाखवल्या पाहिजे गोष्टी. आणि त्याच्यामुळे कुठेतरी वाटलं असं लोकांना की हा असा एक मराठा राजा होता. औरंगजेबाला कशी भीती होती हे पण खूप कमी दाखवलं. म्हणजे तिकडे लास्टला शेवटी जेव्हा औरंगजेब झोपतो वगैरे दाखवलं, पण तिकडे औरंगजेब बोलतो ना असं की ह्याच्या ओरडण्याचा आवाज मला आला पाहिजे, पण ते शेवट पण ते ओरडले शांत होते आणि ते पिक्चर मध्ये दाखवलं सुद्धा नाही. मारणारे वैतागत होते, छळ करणारे वैतागत होते, हे ते कुठं ते फील नाही झालं शेवटी. मिसिंग होतं, भरपूर मिसिंग होतं. कारण की दाखवायचं म्हणून दाखवत होते सगळं. आमच्या मुघल सल्तनत मध्ये असा किंवा माझ्या पोटी कोण असं जन्माला नाही आलं, मुलगा जर असता, म्हणजे तो डायलॉग तर आहेच. कारण की औरंगजेब बोलत होता असा संभाजी महाराजांसारखा जर माझा मुलगा असता तर पूर्ण भारतावरती राज्य केलं असतं, पूर्ण देशावरती राज्य केलं असतं. ठीक आहे, आता आपल्या राजसाहेबांनी पण सांगितलंय लोकांना की छावा चित्रपट पहा. मला असं वाटतं कुठे कॉन्ट्रोवर्सी अशी आहे की राजसाहेबांनी हे काय नाही सांगितलं की मराठी चित्रपट पहा, छत्रपती संभाजी महाराजांवर येते तो. नाही, राजसाहेब सांगतील, कारण की छावा पिक्चर आता रिलीज झालाच आहे. प्रत्येक आता ती तेव्हा पब्लिसिटी राजसाहेबांपर्यंत मला वाटतं ती गोष्ट
केले. आता हे लक्ष्मण होते कारण मला ते राजसाहेबांच्या घरी गेले होते शिवतीर्थावर आणि त्या पब्लिसिटी एवढी झाली होती त्यामुळे छावाला राजसाहेबांनी प्रेरित केलं बहा म्हणून सगळ्या गोष्टी. धर्मवीर रक्षक छत्रपती संभाजी महाराज तो मराठी चित्रपट जो आला होता तो तेवढा म्हणजे हे नव्हता झाला, काही लोकांना माहिती होतं आणि राजसाहेबांपर्यंत कधी तो विषय पोहोचला नसेल तर राजसाहेबांनी नक्की सांगितलं असं बघा म्हणून. तो पण नाही ते तर, पण मला अजून एक विचारत होतं म्हणजे जे टेलरमध्ये दाखवलं होतं छत्रपती संभाजी महाराज जे काय ते खेळतात ना लेझिम, लेझिम बघितली का तुम्ही पिक्चरमध्ये गाण्यामध्ये बघितली का? नाही ते कट केलेलं ते लेझिम कट केलं ते पण एक काहीतरी वेगळंच काहीतरी दाखवलं टेलर मध्ये दाखवलं आणि नंतर लेझिम कट केली. त्याच्यावर भरपूर हे झालं ना, त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी किती झाली. राजसाहेबांना त्यासाठी तर भेटायला गेलो, राजसाहेबांनी तेच सांगितलं की ते त्यांनी डिरेक्टरने दाखवले लेझिम खेळताना संभाजी महाराजांना की शिवाजी महाराजांना दाखवले लेझिम खेळताना. पण भरपूर लोक ज्यांना पब्लिसिटी हवी असते, ज्यांना बोलायची असते, बोटा घालायची सवय असते, त्यांनी लगेच ऑब्जेक्शन उचललं की असं असं आहे. आणि त्यात असं महाराजांनी राजसाहेब पण तेच बोलले किंवा लक्ष्मण होतेकर दिग्दर्शक पण ते सांगू दे, लेझिम हा महाराष्ट्राचा खेळ आहे बरोबर आणि ज्या संस्कृतीचा बढावा महाराज स्वतः देत होते तर महाराजांनी काहीतरी खेळले असेल असं त्यांचं मत होतं. तुला काय वाटतं त्याबद्दल? नाही मी तर म्हणाल की छत्रपती जी लेझिम हा जो खेळ आहे तो असं आहे का की राजाने नाही खेळायचा बाकी प्रजाने खेळायचा, असं आपला राजा सगळ्या गोष्टी करत होता आणि आपण लहानपणामध्ये खेळणं असं सांगता येत नाही. छत्रपती संभाजी महाराज सुद्धा खेळत होते लहानपणी, लहानपणी सगळंच असतं. तर ठीक आहे, त्याच कॉन्ट्रोवर्सीमध्ये ते काढा वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या, ते काढलं. मग राजसाहेब तेच बोलले की जर का त्या तो सीन काढून चित्रपटाला काही इजा नसेल होत तर मग काढून टाका, कारण कॉन्ट्रोवर्सी कशाला भुकणारे भुकतात. बरोबर. तर मित्रांनो शेवटी जाता तर काय सांगशील? शेवटी जाता तर हे सांगेल की छत्रपती आपला जो संभाजी महाराजांचा जो मराठी पिक्चर आहे तो बघा पहिला आणि नंतर तुम्ही कम्पेअर स्वतः करा. आम्ही जे बोलतो ते खरं आहे की खोटं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. छावा आणि तो मराठी फिल्म दोन्ही बघा, तुम्हाला जे मतं आम्ही सांगितली तीच तुम्हाला पटतील. तुला काय सांगशील? हेच की म्हणजे एक असं नाही की ती मूवी बघण्यासारखीच नाही छावा पिक्चर, बघण्यासारखी आहे नाही असं नाही, बघा तरी बघितलं पाहिजे. ज्यांना काहीच नाही माहिती छत्रपती संभाजी महाराज ते थोडंफार तरी आयडिया येईल की आपल्या महाराजांनी. आता प्रत्येक जण आम्ही जसं बोललो प्रत्येक जण बोलणं की हे ना दाखवलं ते ना दाखवलं, पण ते जे काही गोष्टी आहेत ते त्यापेक्षा जास्त जरा स्किल दाखवलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. आपल्या अपेक्षाच्या हिशोबाने ज्यांना ऍक्शन जरा अजून कमी केलं असतं आणि अजून शस्त्र म्हणजे आपल्या ज्या महत्वाच्या गोष्टी ते दाखवलं पाहिजे होतं एवढंच फक्त. बाकी फिल्म चांगली आहे आणि बलिदानचं छत्रपती संभाजी महाराज आपल्याला माहिती आहेत थोडेफार, तर त्याच्या हिशोबाने आपण एक्सपेक्टेशन जे गेलेलो तेवढे नव्हते, पण बाकीच्या लोकांना मे बी ती गोष्ट ऍक्शन भरपूर जास्त झाली ती थोडी कमी करून बाकीच्या गोष्टी दाखवू शकल्या. बाकी एकदा तरी वन टाइम मी हे पण सांगेल की जर तुम्हाला खरंच आपला राजा काय आहे ते बघायचं आहे तर आपल्या गड किल्ल्यांवर जावा. गड किल्ल्यांवर जाऊन आपला राजा काय आहे ते तुम्हाला तिथेच गेल्यावरती कळतं. आणि राजसाहेब पण सांगतात की गड किल्ल्यांवर जाऊन बघा आपला राजा काय आहे. गड किल्ले सुरक्षित असले पाहिजे, येणाऱ्या पिढीने आपल्या गड किल्ले पाहिले पाहिजे. तिथे गेल्यावरती राजाचा पुतळे बांधून नाही काय होणार, तिथे गेल्यावरती आपला राजाचा स्किल कळेल रे, नक्कीच खूप कळेल. कारण की तिथे खूप गोष्टी स्ट्रक्चर्स वगैरे जसे बांधल्यात त्या सगळ्या त्या काळात बनवणं हे मोठी गोष्ट आहे. आणि आत्ताचे बिल्डर देखील तसे बनवू शकत नाही, आत्ताचे काय बोलतात ते बनवणारे तेही बनवू शकत नाही. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटतं चित्रपट नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि दोन्ही चित्रपट मराठी पण पहा आणि छावा देखील पहा, पण मराठी मी सजेस्ट करेल नक्की पहा. मी पण सजेस्ट करेल मराठी. छावा तर पाहाच पण मराठी पण पहा नक्की. तुम्ही नसेल पाहिला तर पहा, OTTला वगैरे येईल तर नक्की पहा मराठी. कारण आता थिएटरला बऱ्याच ठिकाणी आहे, म्हणजे नाहीच आहे उतरलं आहे पण 1-2 थिएटरमध्ये आहे. तुम्हाला पॉसिबल असेल तर पहा. युट्यूबला व्हिडिओ वगैरे भेटून जातील किंवा पिक्चर डाउनलोड करून. याच चलो शेवटी एक घोषणा देऊया आपण छत्रपती शिवाजी महाराज. तुषार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.